हाय, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण बघतोय अंडा करी. गॅस पेटवायचा, पातेलं ठेवायचं आणि पातेल्यामध्ये पाणी घालायचं आणि अंडे घालून अंडे घालून घ्यायचे. आपल्याला हवे तेवढे अंडे घालायचे. थोडंसं मीठ घालायचं म्हणजे अंडे छान बॉईल होतात. मसाल्याची तयारी करून घेतलेली मी. कांदा, टोमॅटो, खोबरं, लसूण, कोथिंबीर. आता आपण मसाला भाजून घेणार आहोत. कढई ठेवायची आणि एक एक मसाला भाजून घ्यायचा. पहिला आपण खोबरं घालतोय. खोबरं छान लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं. थोडंसं तेल घालायचं. कंटिन्यू हलवत हलवत भाजून घ्यायचं. छान लाल झालं पाहिजे, करपलं नाही पाहिजे. खोबरं करपलं तर भाजीची टेस्ट चांगली नाही येणार. हळूवार मिक्स करीत 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 हलवत हलवत छान भाजून घ्यायचं खोबरं. आपलं खोबरं आता भाजलेले आपण एका ताटात काढून घेऊ. आता टोमॅटो भाजून घेऊ. 1-2 मिनिट छान नरम होईपर्यंत भाजून घ्यायचं. टोमॅटो नरम झालं की ते पण ताटात काढून घ्यायचं. कांदा घालायचा. कांद्यात तेल घालून छान परतून घ्यायचं. कांद्याला पण छान लाल झाला पाहिजे कांदा. गॅस बंद करायचा. कांदा काढून घ्यायचा आणि मसाले थंड करून घ्यायचे. तोपर्यंत उकडलेले अंडे आपण सोलून घेऊया. त्याची साल काढून घेऊया.
सर्व अंड्यांची साल काढून घेतलेली आहे आणि मसाला पण थंड झाला होता. मिक्सरला लावून थोडंसं पाणी घालून एकदम बारीक पेस्ट करून घेतली आहे. आणि आता काही मसाले घेतले. धना पावडर, हळद, कांदा लसूण मसाला, लाल तिखट आणि जिऱ्याची पावडर. आता आपण भाजीला फोडणी देतो. कढई ठेवायची, थोडी गरम झाली की 2 पळी तेल घालायचं. तेल थोडंसं गरम झालं की त्याच्यात लसूण घालायचा. छान तळून घ्यायचा लसूण, थोडासा लाल होऊ द्यायचा. लसूण लाल झाला म्हणजे खमंग फोडणी बसते. आपण बेसिक मसाले घेतलेले ते घालून घ्यायचे. छान तेलात मिक्स करून घ्यायचे, छान तळू द्यायचे. एका साईडला आपण पाणी गरम करायला ठेवले आणि मिक्सरमधून बारीक करून घेतलेला मसाला घालायचा. तो पण छान मिक्स करून घ्यायचा आणि तेल सुटेपर्यंत ग्रेव्ही भाजायची. ग्रेव्ही जर व्यवस्थित नाही भाजली तर भाजीला टेस्ट येत नाही. आणि मीठ घालून ग्रेव्ही शिजवायची. तोपर्यंत अंड्याला आपण काटा चमच्याने होल करून घेतोय. आपली ग्रेव्ही शिजती आहे तोपर्यंत. होल केल्याने काय होतं, भाजी आतपर्यंत जाते अंड्याच्या आणि भाजीला पण टेस्ट छान येते आणि अंड्याला पण टेस्ट छान येते. बघा किती छान तेल सुटलेले भाजीला आपल्या. भाजीला गरम पाणी घालायचं म्हणजे भाजीला तरी छान येते. भाजी छान ढवळून घ्यायची. किती घट्ट पातळ अंदाज घ्यायचा आणि पाणी टाकायचं त्याच्यामध्ये. तुम्हाला किती भाजी पाहिजे, कशी पाहिजे, किती पाहिजे. छान ढवळून घ्यायचं आणि एक उकळी काढून घ्यायची. आता छान उकळू द्यायची. ते फेस पूर्ण खाली बसू द्यायचा, जिरू द्यायचा. आणि एक एक अंडे घालून घ्यायचे त्याच्यामध्ये. आणि कोथिंबीर घालायची आणि 3-4 मिनिट छान शिजू द्यायची. भाजी रेडी आहे आपली खाण्यासाठी. अशी भाजी नक्की एकदा करून बघा. आवडली तर लाईक